असं म्हणतात का नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न. वावरात दोन्ही गडी यायला असल्यामुळे शुभम भाऊ फक्त पाठ लावणी पाहणी करून औषध मारायला सांगणार होते, कारण त्यांना जायचं होतं क्रिकेट खेळायला. पण शेतकऱ्यांचे कामं कधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार होत असते. तर रामकृष्ण हरी मंडळी, एका वावरातल्या सोयाबीनचे पानाले पिवळे पडले होते, कारण त्याच्यावर चक्रीभुंगा आणि मोजाचा अटॅक झाला होता. म्हणून मी गाड्यांना औषध आणून दिली. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी मागच्या व्लॉग मध्ये कमी म्हणलो होतो का औषध कालवाच्या आधी याला एकदा चालू करून पाहायला पाहिजे, आणि ऐन खेळायला जायच्या अर्धा तासात यांना दागा दिला. म्हणलं मग याला रिपेअर करून आणीपर्यंत हे कालवलेलं औषध मारणं गरजेचं होतं. म्हणून मी प्रथमेशला फोन केला आणि नशिबीने त्याचा आत्ताच फवारा मारून झाला होता. मग मालकाची रील पाहत बसल्या गाड्यांना म्हणलं तर तुम्ही मारा फवारा. आणि रिपेअरिंगला टाकले बांधला चालू होतो तेव्हा सायकलीवर शाळेत जाणारे पोर दिसली, आणि यांच्याकडे पण मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. ओ दिन भिक्या दिन ती. आणि कारागीर असा होता असा, पंप रिपेअर करता करता ते मला पंपाबद्दल ज्ञान पण देत राहते. म्हणजे चुकून वावरात जर कधी बंद पडला तर आपल्याला पण तो वावरातल्या वावरात रिपेअर करता आला. ज्या स्पीडने वावरात गेलो आणि त्यांच्याकडे पंप देऊन फवारा चालू करून दिला, त्या स्पीडने परत ग्राउंडवर गेलो. कारण क्रिकेट हा फक्त माझाच नाही तर सगळ्या भारतीयांचा जीव की प्राणी.